हॅलो, हाय फ्रेंड्स. तर आज मी बनवत आहे गोबीची भाजी आणि पोळ्या. मी पहिले कढई गॅसवर ठेवली, ते तेल टाकलं, मोहरी, कढीपत्ता तडतडून घेतला, कांदा घातला, नंतर टोमॅटो घातला, दिसतोय ना, छान असं फिरवून घेतलं, झाकण ठेवून. कांदा टमाटर मऊ होण्यासाठी थोडं मीठ घातलं, नंतर त्याच्यामध्ये लसूण घातला, मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये मी बनवलेला मसाला घातला, नंतर काळा मसाला, लाल मिरच पावडर, हळद टाकली आणि आता कोबी टाकून दिला. नंतर छान असं फ्राय करून घेतलं. असा वर आणि मी ना याच्यामध्ये असं गरम पाणी टाकते. मी कुठलीही भाजी खिचडी काही असं त्याच्यामध्ये गरम पाणीच करून टाकते. त्याच्यामुळे भाजी पण छान होते आणि कलर पण छान येतो. हे बघा, भाजी अशी छान झाली. थोडं असं वरतून मीठ टाकलं. आता मी पीठ घेतलं मळायला. मी पिठामध्ये मीठ टाकत असते, खूप जास्त मला आवडते, त्याशिवाय मला पोळीच जात नाही. आता मी पीठ मळून घेते. त्याच्यामध्ये असं तेल टाकायचं म्हणजे बघ पीठ जास्त हाताला चिटकत नाही. तर मी पोळ्या बनवते. त्यानंतर हे तव्यावर पोळी टाकली मी, अशी तेल लावलं थोडं त्याला. छान होतात माझ्या पोळ्या, असं काही नाही का खराब नाही, असं छान. हे बघा, अशी छान पोळी झाली. हे बघा, भाजी पण छान शिजली आता आपली, कलर पण छान आलाय. गोबीची भाजी मी आता ताट वाढते. ॲक्च्युली माझ्या मुलाला जेवण द्यायचं आहे. त्याला कांदा टमाटर लिंबू सगळं जेवणात लागतं. आज टमाटर नव्हतं, लिंबू आणि कांदा देऊन दिला मी त्याला कांदा खूप जास्त लागतो. हे बघा, त्याचं असं त्याला ताक लागतं पिण्यासाठी. हे बघा, तो जेवण करतोय असा, मम्मी छान झाली असं. आता मी माझ्या मिस्टरांचा डबा भरते, त्यांची सेकंड शिप असते ना, मग मी डबा भरते. नमक वगैरे ठेवलं. ॲक्च्युली आमच्याकडे लाईट गेलेली होती, मोबाईलची टॉर्च लावूनच तसा डबा भरला. थोड्या वेळात आली लाईट, पण डबा भरतो लाईटच नव्हती. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.